हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग। आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे कारण आज आम्ही कुठल्या साध्या ठिकाणी आलेलो नाही। आज रविवारची सुट्टी म्हणून मी, दीदी आणि ओम आम्ही तिघं निघालो निघोजच्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी। इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की या ठिकाणाबद्दल फक्त मंदिराचं नाही तर या कुंडाबद्दलही खूप रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात। आणि खरं सांगायचं तर इथं आल्यावर वातावरण बघून मला सुद्धा वेगळीच फिलिंग आली होती। खरंच एवढी माणसं होती ना आज, कारण की आज रविवार पण होता आणि इथे लग्न पण होतं शेजारी, त्याच्यामुळे जास्तच गर्दी होती। आणि फर्स्ट टाइम मी असं आहे ना ब्लॉगिंग सारखं म्हणजे शूट करत होते बॅक कॅमेरानी, ते पण वाईड अँगलनी। खरंच मला खूप भारी वाटत होतं, भारी एवढं पाणी मागं वाहत होतं ना खरंच, आणि इथला नजारा पाहून तर खूप भारी वाटत होतं। आणि खरंच जे पहिल्यांदा येईन ना त्याला भीतीच वाटन, कारण की मी एवढ्या वेळा आले तरी सुद्धा मला खरंच भीती वाटत होती। एवढं मागं पाणी एवढं शांत वाहत होतं, पण तिथं काही वस्तू टाकली ना ती वस्तू अशी ना ते रांजण खळगं आहे ना ते असं खाली ओढून घेत होतं, म्हणजे एवढी भारी आणि एवढं भीतीदायक वातावरण होतं ना खरंच। इकडं टाकळीचं मंदिर होतं आणि इकडं निघोजचं मंदिर होतं। मध्ये ना जे आहे ना ते झुलता पूल आहे आणि त्याच्यावरती गेल्यानंतर खरंच तो पूल झुलतोय। मला तर एवढं भारी वाटत होतं कारण की रात्री आम्ही ना एका ब्लॉग पाहत होतो आणि त्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आम्ही निघोजला गेलो होतो असं तसं, आणि ओमला पण सुट्टी होती आणि दीदीला पण सुट्टी होती, तर आम्ही ठरवलं की आम्हाला जायचं म्हणजे जायचंच आता निघोजच्या मळगंगा देवीकडे। तर इथं ना मासे वगैरे पण खूप होते, काही शेळी वगैरे होते, ती आले होते मस्तपैकी चरायण्यासाठी। आणि बापरे, हे पाहून ना एवढं भारी वाटलं ना। इथं माणसं फोटो वगैरे काढत होती, हे फोटो काढताना मला भीती वाटत होती आणि फोटो पण काढू वाटत होतं। एवढं शांत पद्धतीने पाणी वाहत होतं आणि हे खरंच असं म्हणतात की ह्या कुंडाचा अंत नाही लागत। आणि हे निघोजचं मंदिर आहे। आणि इथं दुसरं पण एक तिकडं गावाकडे मंदिर आहे, तिथे ना घागर निघते यात्रेच्या टायमिंगला, म्हणजे मी कधीच पाहिली नाही, फक्त मी ऐकलेलं ही कथा आणि अजून पण खूप काही याच्या मागचं रहस्यमय गोष्टी चला तुम्हाला सांगते। इथे आल्यानंतर मला समजलं की आज कुंडाच्या अगदी जवळ आलोय आम्ही, आणि इथं आल्यावरती मला सगळ्यात आधी जाणवली की ती म्हणजे इथली शांतता। आजूबाजूला लोक आहे, आवाज आहे, पण तरीही या दगडांच्या भागात एक वेगळीच फिलिंग येते। आणि दीदीला मला तर एवढं भारी वाटत होतं। ओम आपला मस्त एक्सपर्ट बनून आहे ना ऑब्झर्व करत होता, पण खरं सांगायचं तर अशी ठिकाणं प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्याच्याबद्दलच्या कथा अजून इंटरेस्टिंग वाटायला लागतात। खरं सांगायचं तर निघोजच्या या कुंडाबद्दल अनेक लोकमान्यता ऐकायला मिळतात। स्थानिक लोकांच्या मते या परिसराचा संबंध मळगंगा देवीशी जोडला जातो। मळगंगा देवीला इथल्या लोकांचं खूप श्रद्धेचं स्थान आहे। आणि या कुंडाभोवती असलेल्या काही नैसर्गिक रचना पाहिला की प्रश्नच पडतो, निसर्गाने हे सगळं इतकं वेगळं कसं तयार केलं असेल? काही लोक या जागेला चमत्काराशी जोडतात, तर काही लोक सांगतात यामागे पूर्णपणे नैसर्गिक कारण आहे। पण नेमकं खरं काय आहे अजूनही लोकांना हा प्रश्नच पडलेला आहे। तुम्ही हे इथले खडक पहा, पाण्याच्या प्रवाहामुळे दगडांमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे खोलगट भाग तयार झालेले दिसतात, आणि हजारो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे निसर्गाने तयार केलेली ही रचना खरंच अमेझिंग दिसते। म्हणून कदाचित या जागेबद्दल इतक्या कथा तयार झालेल्या असतील। आज संडे होता आणि आम्ही घेतलेला निर्णय खरंच चांगला होता। काही गोष्टी ना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्यासाठी नसतात, ते एक्सपिरियन्स करण्यासाठी असतात। दीदी आणि ओम सोबत असं संडे घालवणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। कधी कधी आपल्याला मोठ्या मोठ्या ट्रिपची गरज नसते, आपल्या जवळच्या लोकांसोबत एखादी नवीन गोष्ट फिरायला जाणं सुद्धा खूप सुंदर आठवण बनून जाते। पण आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे या कुंडाचं रहस्य तरी काय आहे? लोकांच्या श्रद्धा वेगवेगळ्या आहे। काही जण याला देवीच्या आशीर्वादाशी जोडतात, तर भूगोल आणि निसर्गाच्या दृष्टीने पाहिलं तर पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे खडकाची झीज होऊन अशा प्रकारची नैसर्गिक रचना तयार होऊ शकतात। म्हणजेच एका बाजूला श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचं विज्ञान, आणि कदाचित याच दोन गोष्टींमुळेच निघोजचं हे ठिकाण इतकं खास बनलेलं आहे। खरंच काही वेळेस ना मला असं वाटतं यात्रेच्या टायमिंगला यावं, पण यात्रेच्या टायमिंगला एवढी गर्दी असते आणि काही ना काही कारणांमुळे ना येण्याचं राहूनच जातं। पण एकदा आम्ही ठरवलं आणि संडे पण होता, त्याच्यामुळे म्हणलं आज काही करून आपल्याला जायचं म्हणजे जायचंच। पण देवाने बोलवल्याशिवाय ना आपण कुठं जात नाही, कारण की आपण जेव्हा देवीचं बोलवणं आलं तेव्हाच आम्ही आलो, कारण की रात्री आम्ही अचानक प्लॅन केला आणि आज सक्सेसफुल पण झाला। आणि संडे होता आणि खरंच खूप भारी वाटलं आज येऊन। इथलं तर निसर्गरम्य वातावरण आणि इथल्या ह्या रहस्यमय गोष्टी पाहून तर खरंच खूप भारी वाटलं। इथे येऊन या दोघांचं काय चाललं होतं ना, असं फोटो सेशन चालू आहे ना, माझ्या डोक्याला बार यांनी ताण केलेला आहे। इथं बघाय आल्यात का फोटो काढायला आले ते सुद्धा समजत नाही। जिकडं बघा तिकडं नुसतं फोटो फोटो फोटो, आल्यापासून नुसतं फोटोच काढी ती। चेहऱ्यात तर काय बदल होणार नाही, काळात काळाच राहणार आहे। आणि हो याला माझ्या फोटो काढायला नाही आवडत।
या दोघांचं तर काय फोटो काढणं चालूच राहील, कारण की इथलं नेचरच एवढं भारी आहे ना, असं फोटो काढू वाटणार. जिथं उभे राहीन तिथं असं वाटतं इथलचं पण आपल्याला आहे ना एक मोमेंट कॅप्चर झाली पाहिजे. ह्या दोघांचं तर ना फोटो पाहून ना मी एकदम पार ना कंटाळले होते, कारण की आम्हाला घरी पण लवकर जायचं होतं आणि हे दोघांचं काही फोटो सेशन थांबतच नव्हतं. नंतर आम्ही चाललो होतो हे झुलता पूल पाहायला. म्हणलं आपला टाईम पण खूप झालेला आहे, पहिल्यांदा आपण इकडे आहे ना टाकळीची जी देवी आहे ना इथं दर्शन घेऊया. तर इकडे दर्शन घ्यायला आलो आम्ही आणि इथलं तर खरंच खूप भारी वातावरण होतं. वरती आल्यानंतर तर अजून भारी इथून असं व्ह्यू दिसत होता. आणि पहिलं तर म्हणलं इकडे टाकळीच्या देवीचं पाया पडू, त्याच्यानंतर मध्ये एक झुलता पूल आहे, नंतर तिकडं निघोजची देवी आहे आणि इथं आहे ना पुढं दिसतोय ना हा एक लग्नाचा हॉल होता आणि इथं लग्न पण होतं. एवढी गर्दी होती ना त्या लग्नामुळं, आणि रविवार पण होता, म्हणजे दोन्ही पण गोष्टी होत्या आणि गर्दी तर खूपच होती. मी फर्स्ट टाईम अशी प्रकारची ब्लॉगिंग करत होते, म्हणजे अशा प्रकारचा कॅमेरा धरला होता, तर त्याच्यामुळे मी खूपच खुश होते. आणि ओम म्हणत होता भारी म्हणजे व्ह्यू येतोय ह्या कॅमेरामध्ये पण. मी व्हॉइस ओव्हर करते, कारण की ना माझ्याकडे माईक नसल्यामुळे ना व्हिडिओमध्ये किती पण आवाज दिला ना, पण एवढा म्हणजे असं नाही का बाहेरचं बॅकग्राऊंडमुळे मुळे ना एवढा आवाज असा पसरटवाणी होतोय ना, त्याच्यामुळे बॅकग्राऊंड आवाजामुळे ना मी आपला व्हॉइस ओव्हरच करते. हळूहळू मला अशी सवय होईल की डायरेक्ट नाही का व्हिडिओ काढतानाच आवाज द्यायचा, कारण की मला व्हॉइस ओव्हर करायची जास्त सवय झालेली आहे आणि तसा आवाज द्यायला मला खरंच खूप लाज वाटते. आणि माणसं पण आपल्या तोंडाकडे पाहत बसतात, बाबा ही नक्की काय व्हिडिओ काढते, काय आवाज देते. त्याच्यामुळे मग आपलं घरी येऊन व्हॉइस ओव्हर केलेलंच माझ्यासाठी आता तर बरं वाटतं, कारण की मला एवढा अजून कॉन्फिडन्स नाही आलेला. नंतर मग आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि इथं आल्याच्या नंतर खरंच खूप भारी वाटलं. यात्रेच्या टायमिंगला आम्ही आलो होतो ना एकदा, म्हणजे रात्रीचं नव्हतं आलो, दिवसा आलो होतो. तर एवढी गर्दी होती ना, दर्शन घ्यायला पण काहीच जागा नाही भेटली, टाईम पण नाही भेटला आणि कशाच नाही काही. त्याच्यामुळे ना आपलं यात्रेच्या वेळेस न येता असं मधी वेळेस आलेलं तेच बेटर राहतं. 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करणं म्हणजे काहीच सोपं नाही. मला काहीच समजत नव्हतं की काय बोलायचं काय नाही बोलायचं. पण जे जे निघोज गावाचे आहे किंवा ज्यांना ज्यांना ह्या देवीचं रहस्य काय माहीत असेल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. आणि कोणी ह्या गावाचा असेल तर त्यांनी पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की नक्की तुम्ही ह्या गावाचे आहे. काही जणांची तर मामा असतात, मावशी असतात, आत्या असतात, असं कोणी ना कोणीतरी ह्या गावामध्ये असतंच. इथं आल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि खरंच खूप भारी वाटलं. आणि आम्हाला गावातल्या देवीकडे पण जायचं होतं, जिथं घागर निघते ना तिथं जायचं होतं. हे तर रांजण खळग्याचं तुम्ही हे रहस्य तर तुम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल. मला तर याच्याबद्दल एवढं काही माहीत नाही, त्याच्यामुळे जेवढं माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन ना जाणार होतो. दीदीला म्हणलं आम्ही ना स्कूटी तिकडंच त्या साईडला लावली होती, तू स्कूटी घेऊन ये, तोपर्यंत आम्ही ना हे जे पूल तयार म्हणजे पुलासारखं तयार केलेलं ना याच्यावरून आम्ही चालत चालत येतो, तोपर्यंत तू स्कूटी घेऊन त्या साईडला ये. तर इथं हरल्याच्या नंतर एवढं भारी दिसत होतं ना, म्हणजे दोन्ही पण मंदिरं सगळं काही, म्हणजे मधलं जे पाणी वाहतंय ते सगळं काही भारी वाटत होतं. आणि मला तर खरंच खूप लाज वाटते, कारण की माणसं पाहत होती इकडं तोंडाकडे, नक्की पोर काय व्हिडिओ काढते काय माहिती, त्यांना असं वाटत असन. पण मलाच काही समजत नव्हतं, मी तर काय कोणच्याकडे पाहतच नव्हते. तर ओम म्हणत होता काय ना ती बाईसारखी तो याकडे पाहती, आता मी तरी काय करावं त्यांना सांगावं. त्यांच्यासाठी पण ही नवीन गोष्ट असू शकते, कारण की कोणी एवढं नाही का असं ब्लॉगिंग वगैरे कोणी करत नाही गावाच्या साईडला, त्याच्यामुळे असं वाटत असेल माणसांना. म्हणजे खूप जण करतात पण त्यांनी पाहिलं नसेल असं मला वाटते, कारण की ब्लॉगिंग तर आजकाल सगळेच करतात, म्हणजे थोडे कमी प्रत्येक घरात एक ब्लॉगर तयार झालेलं आहे. आणि इथून पाहिलेलं हे म्हणजे निसर्गरम्य वातावरण एवढं भारी, खरंच खूप भारी होतं. सगळेजण इथून वरूनच पाहत होते. पहिले आम्ही तर खाली गेलो आणि त्याच्यानंतर दोन्ही मंदिरांमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग आहे ना आम्हाला ते गावामध्ये पण जायचं होतं, तर इथून पहिले म्हणले ना आपण व्हिडिओ वगैरे काढून पाहू, आणि इथून पण आमच्या डोळ्यांना दृश्य पाहिजे होतं, एवढं भारी दिसत होतं ना. खरंच तुम्हाला पण नाही ना हे व्हिडिओमधून पाहायला मिळालं, म्हणजे जे जे आले नाही ना, ज्यांनी ज्यांनी तर हे देवीचं दर्शन नाही घेतलं किंवा हे काही अशा गोष्टी पाहिल्या नाही, तर त्यांनी व्हिडिओमधून पाहिलं हेच त्यांच्यासाठी खूप चांगलं असू शकतं. माझ्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला. तर तुम्ही मला काही थँक्यू वगैरे काय म्हणू नका, कारण की हे काय माझं ब्लॉगिंग करायचं कामच आहे. तर इथं खूपच माणसं आली होती, कारण की ना आज रविवार होता. तुम्हाला आता खूप वेळा सांगितलं आहे रविवार रविवार, पण जेव्हा यात्रा वगैरे असती आणि नवरात्रीच्या टायमिंगला पण एवढी गर्दी असती ना, खरंच माणसाला माणूस दिसणार नाही एवढं गर्दी होती. आणि एखादा माणूस हरवला तर ते सुद्धा शोधणार नाही एवढी गर्दी असती. तर आज काय एवढी त्याप्रमाणे गर्दी नव्हती, ते तरी बरं झालं. आणि पाणी तर एवढं वाहत होतं ना, बापरे, हे एवढं खतरनाक रौद्र रूप ह्या पाण्याचं पाहून ना मला भीती वाटत होती. कॅमेऱ्यामध्ये एवढं असं डायरेक्ट स्पष्ट दिसत नाही, पण नजरेने पाहिलं ना खरंच खूप भीतीदायकच वातावरण होतं. ज्यांना पाण्याची भीती वाटते ना त्यांच्यासाठी तर खरंच खूप भयानक वातावरण हे. आणि मला पाण्याची तर खरंच खूप भीती वाटते, म्हणजे मला
स्विमिंग करता येतं विहिरीमध्ये, तरीसुद्धा मी डबडं लावते, कारण त्याचं मागचं कारणच हे की मला पाण्याची खरंच खूप भीती वाटते. त्याच्यानंतर दीदीने तिकडं आम्हाला फोन केला की मी आलेली इकडं डांबरीला, तुम्ही नाही आले तर मी घरी निघून जाणार. आणि पोर गाडी चालवती ना, तिचा लई रोबाव असतो, त्याच्यामुळे आम्ही पटापट लगेच तिकडे गेलो. म्हणलं थोडा पण इकडे टाईमपास केला ना, तिचं एकदा डोकं फिरलं तर ती आम्हाला डायरेक्ट घरीच नेईन, परत काय तिकडे नेणार नाही. त्याच्यामुळे पटापट चाललो होतो आम्ही. आणि गावातल्या मंदिराकडे जायचं एक कारण म्हणजे आम्हाला तिथे ना घागर निघते ना, ते ठिकाण पाहायचं होतं. कारण की रात्री आम्ही त्याच विषयावरती एवढ्या वेळ चर्चा करत होतो ना, आम्हाला आजीनी मम्मीनी खूप काही गोष्टी सांगितल्या. तर म्हणलं आज जाऊन आपण पाहायलाच लागेल, कारण की आमच्या एकदा मनात बसलं. आणि एवढं जवळ आहे आपल्या घरापासून, तर एवढं माणसं लांबून लांबून येतात. त्याच्यामुळे म्हणलं आपण एवढं जवळ राहून जर का जात नसेल तर काही जात नाही, एवढं भारी ठिकाणी. त्याच्यामुळे मग आमचं जायचं ठरलंच. आम्ही म्हणलं होतं एकतर शिवनेरीला जायचं, नाही तर निघोजला कुंडावरती जायचं. पण फायनली आम्ही इकडं चालू, कारण की देवीचं बोलावणं आलं का जायलाच लागतं असं मी म्हणते, कारण की मला तर असंच वाटतं. आणि मी याच गोष्टीवर विश्वास ठेवते, कारण की आपण जोपर्यंत आपला देवी किंवा देव आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण काही जात नाही. काही काही लोकांचे खूप सारे ड्रीम प्लेसेस असतात, म्हणजे ह्या देवीला जायचं, ह्या देवाला जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं. पण जोपर्यंत देवाचं बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण काही जात नाही. म्हणजे कितीही प्लॅन केला तरी तो प्लॅन अनसक्सेसफुलच राहतो असं मला वाटतं. आणि आम्ही तिघंजणी ना मस्तपैकी चाललो होतो स्कूटीवरती. घरापासून तर इथपर्यंत येईपर्यंत, निघोजपर्यंत, आणि निघोजपासून परत घरापर्यंत जाईपर्यंत 50 वेळा एकतर दीदी गाडी चालवते, एकतर ओम चालवतोय, दीदी चालवते, ओम चालवतोय. मी मस्तपैकी मध्येच बसलेले होते, कारण की मला तरच काही स्कूटी जमत नाही. आणि स्कूटी जमली तरी हे दोघांना माझी एवढी भीती वाटते, हे म्हणतात आम्हाला सुखरूप घरी पोहोचायचं, तू तर काय गाडी चालू नको. मी मस्तपैकी मध्ये थांबले होते. पाऊस आला तरी मी मध्ये, आणि काही झालं तरी मीच मध्ये. ही दोघं मस्तपैकी चेंज करत होती, एक तर हेच गाडी चालते, ते गाडी चालते. फायनली आम्ही ना इथं गावामध्ये मंदिराला पोहोचलो. आणि इथं मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो. तुम्ही माझा ब्लॉग पाहिला असेल काही काही जणांनी, म्हणजे जे काय माझे जुने फॉलोअर्स आहेत त्यांनी पाहिलंच असेल. आणि आज पण आलेली. आणि आज मी लॉंग व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे मला अचानक असं वाटलं की लॉंग व्हिडिओ शूट करावं. आणि ही मळगंगा देवी म्हणजे नाही का, प्रत्येक असं वेगवेगळ्या गावांची होती. बेलापूर, उंब्रज, करंदीची, असं नाही का वेगवेगळ्या गावांचं होतं. हे सगळे इथं फोटो लावले होते. इथे सगळे आम्ही दर्शन वगैरे दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली. त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आम्हाला पाहायचं होतं तिथं घागर निघते ते. खरंच त्यावेळेस मी यायला पाहिजे होतं. मला असं वाटतं पुढच्या यात्रेच्या वेळेस तरी मी आले पाहिजे, कारण की माझी खूप इच्छा आहे की ते घागर निघताना पाहण्याचं. आणि त्याच्यामागचं खूप रहस्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की यावं, आणि देवीने बोलवलं तर नक्कीच मी येईन यात्रेच्या टायमिंगला. काय माहिती काय होतंय. इथं गेल्याच्या नंतर ना आम्हाला इथं पुढे ना ही लहान लहान मुलं भेटली, आणि ती सारखी ब्लॉगर असं म्हणून आरडत होती. त्यांच्याकडे कॅमेरा केले तर ते पळूनच गेले. खूप दिवसांनी मी यूट्यूबवरती असा लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे. आय होप तुम्ही चांगलं त्याला सपोर्ट करसान. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या एक नवीन ब्लॉगसह. बाय बाय.